गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या घाटावरील भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नियुक्त्यांवरून मोठा वाद असल्याचं दिसून येत आहे। इच्छुकांची संख्या जास्त आणि पदाची संख्या कमी असली की हे होणारच, यात दुमत नाही। परंतु माध्यमातून या वादाचा जो बोभाटा करण्यात येत आहे तो वाद खरंच तेवढा गंभीर आहे का की हे चहाच्या पेल्यातील वादळ ठरणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे। परंतु नव्या बुलढाणा शहराध्यक्षांच्या नियुक्तीवर अकारण वाद होत असल्याचा, तसेच पूर्वीचे निष्क्रिय अध्यक्ष बदलून नव्या दमाचा शहराध्यक्ष नियुक्त केला तर बिघडले कुठे, असा प्रश्न भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत। भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा जिल्ह्यात अनेक दशकांपासून मजबूत संघटन आहे। एकेकाळी भाऊसाहेब फुंडकर हे जिल्हा भाजपाचा एक समर्थ चेहरा होते, परंतु त्यांच्या निधनानंतर जिल्हा भाजपामध्ये फारसा असा कोणी आश्वासक चेहरा दिसून आला नाही म्हटलं तरी जिल्ह्यात भाजपाचे 3 आमदार आहेत, यातील 2 घाटाखाली आहेत, तर श्वेता महाले या चिखलीच्या आमदार आहेत। त्या आपल्या मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी निधी खेचून आणण्याचं काम करतायत। त्यांच्या इतकी सक्रियता भाजपाच्या इतर 2 आमदारांना साधता आली नाही। आकाश फुंडकर यांची निष्क्रियता तर संपूर्ण जिल्ह्यात सर्वश्रुत आहे। यातच घाटावरील जिल्हा भाजपामध्ये काही महिन्यांपूर्वी खांदेपालट झाला आणि गणेश मांटे हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष झाले। जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर साहजिकच त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुरू केल्या। अशातच जिल्ह्याचे ठिकाण असलेले बुलढाणा शहराध्यक्षपदी त्यांनी जिल्ह्यात जनसंपर्क दांडगा असलेले माजी आमदार तथा भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले अनंता शिंदे यांची नियुक्ती केली। ही नियुक्ती करताच भाजपाच्या दुसऱ्या गोटात खदखद व्यक्त होत आहे। खरे तर अशी खदखद होण्याची काही एक आवश्यकता नाही, कारण शिंदे यांची नियुक्ती करण्याआधी बुलढाणा भाजपाचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा हे संघटनिक दृष्ट्या एक अत्यंत निष्क्रिय व्यक्तिमत्व होतं। शर्मा यांच्या कार्यकाळात कोणताही विधायक कार्यक्रम नाही, आंदोलन नाही, कुठलीही सक्रियता नाही, अशी स्थिती होती। कोणत्याही पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा सक्रिय राहण्यासाठी पक्षाकडून सातत्यानं काही ना काही कार्यक्रम घेत राहणं आवश्यक असतं, परंतु सिद्धार्थ शर्मा यांच्याकडून कोणतीही सक्रियता नव्हती। शहर भाजपला कोणी चेहरा आहे की नाही अशी स्थिती होती। जेव्हापासून माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हापासून घाटावरील भाजपामध्ये सातत्यानं काही ना काही सक्रियता दिसून येत होती। विजयराज शिंदे हे निष्क्रियपणे बसून राहणारे व्यक्तिमत्व नाही। आमदारा पदापासून गेल्या जवळपास 9 वर्षांपासून दूर असले तरी विजयराज शिंदे यांचे सततचे दौरे, कार्यकर्त्यांशी संवाद, विविध विकास कामांसाठी मंत्र्यांकडे आणि अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा असा त्यांचा उद्योग सुरूच असतो। परंतु हे होत असताना येथे विजयराज शिंदे यांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी भाजप अत्यंत मूर्छितावस्थेत दिसून येत आहे। त्यामुळे कदाचित विजयराज शिंदे यांनी आपल्या व्यक्तिगत पातळीवर अनंता शिंदे यांच्या शहराध्यक्षपदी नियुक्तीसाठी प्रयत्न केले असतील तर त्यासाठी इतरांचा पोटशूळ होण्याची काहीच गरज नाही। जुन्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करून नव्या दमाच्या रक्ताला पक्षात स्थान दिलं नाही तर पक्षात एक साचलेपणा येतो। त्यामुळे ही प्रक्रिया अनिवार्य आहे। लोकसभेच्या निवडणुका सध्या अंगणापर्यंत येऊन ठेपल्यात। पुढील काही महिन्यात या निवडणुका उंबरठ्यापर्यंतही येतील। त्यामुळे आधीच कार्यकारिणीत बदल करून आणि जुन्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बाजूला करून पक्षात साफसफाई केली तर बिघडले कुठे, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। काही माध्यमांमध्ये भाजपातील अंतर्गत गटबाजीच्या अतिरंजित बातम्यांची मांडणी करण्यात येत असल्याचं भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आगामी निवडणुकांमध्ये चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल तर नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आवश्यक आहेत, अशी चर्चा सध्या भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत। शहरामध्ये जी नियुक्ती अनंता शिंदे यांची शहर अध्यक्ष म्हणून झालेली आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांनाही त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो व मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाने जो विश्वास त्यांच्यावरती टाकलेला आहे त्या विश्वासाला ते येणाऱ्या काळात निश्चितपणे सार्थ ठरवतील व जी अपेक्षा एका पक्षाला एका जबाबदार पदाधिकाऱ्याकडून असते त्या अपेक्षेला ते पूर्ण करतील आणि जनमानसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा विचार आणि कार्य हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला संपूर्ण वेळ देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि कधीही कुठल्याही नियुक्तीने कधी कुठेही 100% समाधान नसते, कुठे समाधान असते, कुठे असमाधान असते, पण तरीसुद्धा मला विश्वास आहे की अनंता शिंदे हे सर्व लोकांना घेऊन निश्चितपणे काम करतील, कुठलीही राजी नाराजी ठेवणार नाहीत व पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेतील।
भारतीय जनता पार्टी हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे नेतृत्व तमाम जगाने आपल्या देशाने मान्य केले आहे. आज मोदी साहेबांच्या विचारधारेवर काम करण्याची जी आम्हालासुद्धा एक उमेद आहे की आपण सुद्धा त्या विचारधारेवर काम करू. आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे यांच्या सूचनेनुसार त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, बुलढाणा शहराध्यक्ष पदाची जी जबाबदारी दिली तिला मी सार्थ न्याय देण्याचा प्रयत्न करेन. आज शहरामध्ये आपण पाहत आहोत की जे जुने कार्यकर्ते आहेत, जुने पदाधिकारी आहेत, आज एका पदासाठी 10-10, 15-15 जण इच्छुक आहेत. या एका पदाला आपल्याला अगर काम द्यायचं आहे तर एका जणाला देऊ, बाकीचे जण नाराज होणारच आहे. तरीसुद्धा जो प्रामाणिकपणे काम करतो अशा कार्यकर्त्याला या पक्षामध्ये न्याय दिला जातो हे मला मान्य आहे. आणि आजच्या तारखेला जो साहेबांनी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन. बुलढाणा शहर आणि भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या जिल्ह्याचं नाव कसं गाजेल यासाठी मी प्रयत्नशील राहील. मी तमाम आपल्या कार्यकर्त्यांना, ज्या जुन्या पदाधिकाऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की आपल्याला सोबत मिळून काम करायचं आहे. पक्ष वाढीसाठी आपल्याला अहोरात्र झटायचं आहे. पक्ष वाढेल यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करायचे, कामसुद्धा करायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे विचार हे घरोघरी आपल्याला पोहोचवायचे. तर यासाठी मला तमाम पदाधिकाऱ्यांची, तमाम कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. आपण सगळे मिळून सोबत मिळून काम करूया जेणेकरून आपला पक्ष वाढेल. भाजप सध्या युवकांना प्रोत्साहन देते, याबद्दल आपण काय सांगतो? युवक भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये युवक हे मोठ्या प्रमाणात आजच्या तारखेला जोडत आहे. याचं कारण असं की युवकांना आणि मोदी सरकारने जे केंद्रामध्ये, जे आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सरकार यांनी सुद्धा राबवलं आहे की युवकांसाठी त्यांनी बऱ्याच प्रकारच्या योजना या ठिकाणी अंमलात आणल्या आणि बरेचसे कार्य ते प्रामाणिकपणे करत आहे. त्यामुळे युवकांचा ओढ हा दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे वाढला जात आहे. आणि इतर आज आपण पाहतो आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये की जी कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. आज पाहत आहे की भारतीय जनता पार्टी हा कसल्याही प्रकारचा दाग नसतानासुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारत देश सुरू आहे. गेल्या वेळेस आपण पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सत्ता हातात येऊनसुद्धा त्यांनी सत्तेला धुतकारलं, लांब ठेवली आणि जनतेचं पूर्ण मत यांनी स्वीकारलं. आज लोकांनी पाहिलं हे राजकारण कसं घडलं. आज प्रामाणिकपणे जो काय कार्यकर्ता आहे, जो सच्चा प्रामाणिक भारतीय आहे, तो भारतीय जनता पार्टीशी निश्चितच जुळत आहे आणि याचा मला सुद्धा अभिमान आहे. सिटी न्यूज बुलढाणा. विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,